यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचं निधन. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लेडीज डब्यातनं खाली उतरण्याची विनंती करणाऱ्या मुलीला एका पुरुषाने धावत्या ट्रेनमधनं फेकलं. पनवेल सीएसएमटी लोकलमधली ही घटना. मुलगी जखमी. आरोपी शेख अख्तर नवाजला अटक. नवी मुंबईतल्या सीवूड्समधल्या संगम ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा. तोंडावर मास्क लावलेल्या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दुकान लुटलं. सोनं चांदीचे दागिने चोरीला. आरोपी पसार आणि पोलिसांकडून शोध सुरू. सांगलीतल्या विटाजवळील भाळवणीत शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट. 2 जण गंभीर जखमी. स्फोटाने 5 किलोमीटरचा परिसर हादरला. सातारामध्ये होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध. 2, 3, 4 जानेवारीला शाहू स्टेडियममध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन. पानिपतकार डॉक्टर विश्वास पाटील संमेलनाचे अध्यक्ष. मुंबई IITत आजपासून टेक फेस्टचा जागर. तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी. अ सिम्युलेटेड पॅराडाईम या संकल्पनेवर आधारित मुंबई IITचा 29वा टेक फेस्ट. वाशिमच्या कारंजा शहरात नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या 726व्या जन्मोत्सवाला सुरुवात. 2 फेब्रुवारीला शैलगमन यात्रेने महोत्सवाची सांगता होणार. नृसिंह सरस्वतींना दत्तात्रय प्रभूचा दुसरा अवतार मानला जातो. राज्यामध्ये जेरबंद बिबटे गुजरातमधल्या वनतारामध्ये पाठवणार. प्रस्ताव तयार. नसबंदी करण्याची वन विभागाची योजना. 10 महिन्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 47 जणांचा बळी. मध्य प्रदेशच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातनं राजस्थानच्या रामगड व्याघ्र प्रकल्पात वाघिणीला पाठवलं. हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरद्वारे वाघिणी एअरलिफ्ट करून सुरक्षितरित्या व्याघ्र प्रकल्पात पोहोचवलं. भारतीय रेल्वेकडनं प्रवासी भाड्यामध्ये बदल. 215 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रति किलोमीटर 1 ते 2 पैसे अतिरिक्त द्यावे लागणार. 26 डिसेंबरपासून बदल लागू. या बदलातून दरवर्षी 600 कोटींची अतिरिक्त कमाई होण्याचा अंदाज. पश्चिम रेल्वे मार्गावर नाथाळपर्यंत प्रवाशांना मनस्ताप. ब्लॉकमुळे दररोज सुमारे 100 लोकल रद्द. कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गाच्या कामाकरता शनिवारपासून 18 जानेवारी 2026 पर्यंत ब्लॉक. उत्तर प्रदेशातल्या हापूरमध्ये एका व्यक्तीने राष्ट्रीय महामार्गावर दाखवलं फिटनेसचं प्रदर्शन. पुलाच्या कडेला असलेल्या रेलिंगला लटकून पुलअप्स केले. पोलीस संबंधित व्यक्तीवर कारवाई करणार. काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीमुळे अनेक भागात तापमानात घट. पुंछ, कारगिल, किश्तवाड, शोपियानसह गुलमर्ग, सोनमर्गच्या टेकड्यांवर बर्फाची चादर. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी. लेहमध्ये अनेक डोंगरांवर बर्फाची चादर. बर्फवृष्टीने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट. तापमानात घट. दल सरोवरात पर्यटकांकडून शिकारा राईडचा आनंद. प्रजासत्ताक दिनाच्या परेडकरता कर्तव्य पथावर सराव. 26 जानेवारीला देशाच्या सामर्थ्याची, संस्कृतीची, दृढनिश्चयाची झलक दिसणार. दुसरीकडे इंडिया गेट कर्तव्य पथासह दिल्लीमध्ये धुडक्याची चादर. कर्तव्य पथ परिसरातली हवा व्हाईट श्रेणी. 2024-25 वर्षात भाजपला इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून 3112 कोटी रुपये देणगी. इलेक्ट्रोल बॉन्ड रद्द केल्यावरही भाजपला देशात सर्वाधिक देणगी. काँग्रेसला 299 कोटी रुपयाची राजकीय देणगी. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विकसित भारत जी रामजी विधेयकाचं कायद्यात रूपांतर. जी रामजी कायद्यावरनं सत्ताधारी विरोधक आमने सामने. मनरेगातून महात्मा गांधींचं नाव काढणे. त्यांची दुसरी हत्या. पी चिदंबरम यांचा हल्ल्याबोल. कोणी काही म्हटलं तरी भारत हिंदू राष्ट्रच. सरसंघचालक मोहन भागवतांकडनं पुन्हा हिंदू राष्ट्राबाबत वक्तव्य. हिंदू राष्ट्र म्हणायला कोणत्याही कागदपत्राची गरज नाही असंही स्पष्ट होतं. जनसंसद कार्यक्रमात राहुल गांधींची इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांशी संवाद. RSSचा शैक्षणिक संस्थांवर कब्जा करण्याचा प्रयत्न. राहुल गांधींचा हल्लाबोल. तर सरकारी शिक्षण संस्थांच्या खासगीकरणाच्या विधेयकावरून टीका. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शस्त्रांनी नाही तर अल्लाहने मदत केली. पाकिस्तानचे संरक्षण दल प्रमुख असीम मुनीर यांचं बालिश वक्तव्य. मोहम्मद युनूस यांचं सरकार देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे. बांगलादेशातील सध्याची स्थिती आणि अंतरिम सरकारची भूमिका यावर शेख हसीना यांची टीका. न्यूझीलंडमध्ये शीख समुदायाविरोधात स्थानिकांचा निषेध. साऊथ ऑकलंडमध्ये निघालेल्या शीख समुदायाच्या नगर कीर्तनला काही स्थानिकांचा हाका वॉर करायच्या माध्यमातून विरोध. सर्बियातील नोवी पाझार शहरात नागरिकांची निदर्शनं. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वीज गेल्यानं रस्त्यावर गोंधळ. वेमोच्या गाड्या अचानक थांबल्या. काही काळ वाहतूक कोंडी. इमारतींची बत्ती गुल. इंडोनेशियात 20 दिवसापासून पुराचा कहर. मृतांचा आकडा 1000च्या वर. पुरामुळे अनेक शहरं उद्ध्वस्त. नोव्हेंबर अखेरीला सुरू झालेला पाऊस अजूनही कायम. अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्कमधील ब्लॅक डायमंडमध्ये पूलमध्ये स्फोट. स्फोटाबाबत चिखल. अनेक फूट हवेत उडाला. अमेरिकेचे नागरिक लॉरेन आणि जेसन यांचं भारतीय परंपरेनुसार लग्न संपन्न. वाराणसीतल्या गौरी केदारेश्वर मंदिरात विवाह. दोघांची भारतीय परंपरेवर अढळ श्रद्धा.
उत्तर चीनमध्ये आईसलँड स्नो नॅनम फेस्टिवल सुरू. रशिया, मंगोलिया, संपूर्ण चीनमधून 10,000पेक्षा जास्त लोक महोत्सवात सहभागी. पूर्णपणे गोठलेल्या नदीच्या एका भागावर महोत्सवाचं आयोजन. एअर इंडियाच्या दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड. उड्डाणानंतर काही वेळातच विमान दिल्लीला परतलं. फ्लाईट क्रमांक AI 887 मधील इंजिन ऑइल प्रेशर शून्यावर आलं होतं. सूत्रांची माहिती. नंदुरबारमधल्या सारंगखेडा यात्रेत 756 घोड्यांच्या विक्रीतनं 4,24,00,000पेक्षा जास्त उलाढाल. दक्षिण भारतातल्या व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग. तामिळनाडू, कर्नाटकातनं सर्वाधिक खरेदी. यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात व्यवहारात आणखी वाढ. भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक. अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून तब्बल 191 धावांनी पराभव. यासह पाकिस्तानने दुसऱ्यांदा युवा आशिया चषक पटकावला, तर भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.